नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 24 एप्रिल. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे. तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून राज्यात बऱ्याच भागामध्ये वादळी पावसाचा दणका बघायला मिळत आहे. सूर्य तळपल्याने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये उष्णता जी आहे ती वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी जे काही तापमान आहे, कमाल तापमान ते 42° पुढे जाताना बघायला मिळत आहे. वाशिमला यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान 43.3° तापमानाची नोंद झाली. इतरत्र देखील अकोला, वर्धा, परभणी, धुळे या भागांमध्ये 42° तर काही ठिकाणी 42°च्या पुढे कमाल तापमान नोंदले गेले. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. विदर्भ तसेच राज्याचा उत्तरी परिसर ते इकडं आंध्र प्रदेशपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. जरी याची तीव्रता कमी असली तरी पण दुपारनंतर राज्यात बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि एक व्हिडिओला लाईक अवश्य करा. तर मुख्यत्वे करून मित्रांनो, दुपारी 2 नंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापासून तर इकडं अमरावती विभागातील वाशिम, बुलढाणा वगैरे या जिल्ह्यापर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्यामध्ये पुणे शहराचा आसपासचा परिसर, अहमदनगर जिल्हा आणि आसपासचा भाग, तसेच इकडं छत्रपती संभाजीनगर, जालना, इकडं हिंगोली, त्याचबरोबर इकडं बीडचा काही परिसर, या परिसरामध्ये ठिकठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ स्थिती दुपारनंतर निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. हलकी गारपीट होण्याची जी शक्यता आहे जी नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त मित्रांनो, इकडं अकोल्याच्या आसपासचा परिसर, तसेच अमरावतीचा उत्तरी परिसर, नागपूरचा उत्तरी भाग या परिसरात देखील पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पावसाचे वातावरण वाढणार आहे. तर त्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता. सिन्नर, संगमनेर, राजूर, कोपरगाव, काही नगरचा भाग आहे, काही नाशिकचा परिसर आहे. या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल. या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह नाकारता येणार नाही, तशी बहुतांश भागामध्ये या परिसरात शक्यता कमी राहणार आहे. नगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारे या भागांमध्ये बघायला मिळतील. पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल. दौंड, इंदापूर, करमला, जामखेड या भागांमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण राहील. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोडोली, सांगलीचा आसपासचा परिसर, इकडं निपाणीचा आसपासचा भाग, कराड, विटा या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर, नांदेड, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. काहीसा जोर आज या परिसरामध्ये कमी राहणार आहे. तुरळक ठिकाणी पडला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. हे वातावरण संध्याकाळपर्यंतच राहील. रात्रीनंतर हळूहळू वातावरण पुन्हा मोकळं होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये, नागपूरच्या उत्तरी भागामध्ये मित्रांनो आज पावसाची शक्यता आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे, परंतु कमी ठिकाणी आहे. बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर. ही होती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.